नमो निर्मांसदेहाय दीर्घश्मश्रुजटाय च नमो नमोऽस्तेहाय दीर्घश्मश्रुजटाय च नमो निर्मांसदेहाय दीर्घश्मश्रुजटाय च नमो निर्मांसदेहाय दीर्घश्मश्रुजटाय च पुष्कलगात्राय स्थूलरोम्यथ वै नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते नमो 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 नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्षाय वै नमः नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने ओम शंचनी नमस्ते सर्वभक्षाय बलिमुख नमोऽस्तु ते सूर्यपुत्र नमस्ते अस्तु भास्करे वयदाय च अधोदृष्टे नमस्ते अस्तु संवर्तक नमोऽस्तु ते नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तु ते ओ अधोदृष्टे नमस्ते अस्तु संवर्तक नमोऽस्तु ते नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तु ते तपसा दग्धदेहाय नित्यं योगरताय च नमो नित्यं क्षुधार्ताय तृप्ताय च वै नमो कार्ड देतो तुम्हाला. हां ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या सर. तुम्हाला माहितीच आहे सगळं आपल्याकडे छापले ते देतो कार्ड ओके सांग थोडक्यात सांगा माहिती आपले सगळं पूर्ण हे छापले त्याच्यावर हां आद्यपीठ आहे भारतात राक्षस बोन उज्जैन नस्तनपूर आणि बीड असे 3.5 शक्तीपीठ आहे प्रभुरामचंद्रांनी स्थापित केलेले आहे. ओके ही 3 मूर्ती शनीच्या ताळवेळ मध्य शनी महाराज राहू केतू पायाजवळ पलीकडे गुरु बृहस्पती वर मंगळ बुध गुरु शुक्र सूर्य आणि चंद्र असे नवग्रह गोदावरीचे दक्षिण तट पैठण आणि त्र्यंबकेश्वर उत्तर तटकावर किती पिढ्या असली आणि मनोभावी पूजा अर्चना केली की 7.5 पिढ्या कमी होते. सगळे धार्मिक विधी वगैरे इथं होतात. आज सर्वशांती नक्षत्र पितृ सगळं होतं अच्छा. लांबून पूजेसाठी अशी आता 3.5 पावणे 4 वर्ष राशी ते मीन राशीमध्ये सध्या शनी महाराज सिंहाला 1.5 वर्ष सिंहाला 1.5 धनुला 1.5 नमोऽस्तेहाय दीर्घश्मश्रुजटाय च नमो निर्मांसदेहाय दीर्घश्मश्रुजटाय च नमो निर्मांसदेहाय दीर्घश्मश्रुजटाय च श्री शनी महाराज संस्थान श्री क्षेत्र राक्षस भुवन शनीचे तालुका गेवराई जिल्हा बीड महाराष्ट्र. आपण जाणून घेणार आहोत राक्षस भुवन येथील पौराणिक व ऐतिहासिक कथा. राक्षस भुवन येथे श्री प्रभू रामचंद्राच्या हस्ते स्थापना करून घेतली. श्री शनी महाराज सोबत काळ व वेळ यांच्या मूर्ती आहेत व बाजूला श्री गुरु महाराज बृहस्पती यांची मूर्ती आहे. श्री शनी महाराजांच्या पायाजवळ राहू केतू मूर्ती आहेत व नवग्रह स्थापना आहे. मूळ विषयाला येऊ. राक्षस भुवन हा परिसरात दंडकारण्य होता व येथे वास्तव्यास हिरण्यकश्यपूला 4 मुले त्यातला एक राध त्याला 2 मुलं होती. मुले वातापी व इल्वल राहत होत्या. त्यावेळेस गोदावरी काठी ऋषीमुनींचे आश्रम होते व गोदावरी परिक्रमा करणारे ऋषीमुनी व भाविक असायचे. त्यावेळेस या दोघांनी ब्राह्मण वेश धारण करून श्राद्ध कर्म आहे असे सांगून भोजनाचे निमंत्रण द्यायचे व ते ऋषी भोजनासाठी आले की दोघांमधल्या एकाने व पाणी वेश धारण करून त्या ऋषीच्या पोटात
मध्ये जायचे व थोड्या वेळाने पोट फाडून बाहेर यायचे. त्यांना खूप आनंद मिळत असे. कालांतरांना ऋषी अगस्ती इथे वास्तव्यास आले. त्यांना हे सर्व समजले तर त्यांनी ब्रह्मदेवाला त्यांच्या नाशाची विचारणा केली. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितले, शनी महाराजाची उपासना करा. त्यावेळी अगस्त्य ऋषींनी श्री शनी महाराजांची उपासना करून प्रसन्न करून घेतले. श्री शनी महाराजांकडून वर मागून घेतले की तुमच्या सहाय्याने, आशीर्वादाने यांचा वध मारले पुढे झाला पाहिजे. त्यावेळेस श्री शनी महाराजांची सांगितले की मी 7:30मध्ये व त्यांना जेव्हा वक्री येईल त्यावेळेस त्यांचा नाश होईल. श्री शनी महाराजांच्या आशीर्वादाने ती वेळ आली. ते दोघे वातापी व इलवल भोजनाचे निमंत्रण देण्यासाठी अगस्त्य ऋषीकडे गेले व श्राद्धकर्म आहे, भोजनासाठी या असे सांगितले व त्यावेळेस अगस्त्य ऋषींनी भोजनासाठी व भोजन ग्रहण केले. त्यावेळेस अगस्त्य रूपी राक्षस पोटात गेला. त्यावेळेस अगस्त्य ऋषी यांनी शनी नामक अग्नी पोटात वाढवला व अन्नरूप राक्षस आहे तो पोटात भस्म केला. त्यानंतर जो दुसरा राक्षस होता तो घाबरला व तेथून पळून समुद्राला शरण गेला. त्यांच्या मागे अगस्त्य ऋषी गेले व समुद्राला विनंती केली की राक्षसाला माझ्याकडे सोपावा, तर समुद्राने विनंती नाकारली. त्यावेळेस अगस्त्य ऋषींनी एका आचमनात संपूर्ण समुद्र प्राशन केला व त्या राक्षसाचे वध केले व मूळ ठिकाणी ते परत आले. त्या राक्षसाच्या नाशासाठी श्री शनी महाराज काळ व वेळ बरोबर घेऊन आले होते, म्हणून त्या दोन राक्षसांचा वध झाला. त्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासात असताना हा मार्गे जात असताना अगस्त्य ऋषी यांनी प्रभू रामचंद्राकडून शनी महाराजांची व नवग्रहांची स्थापना करून घेतली. त्यानंतर अगस्त्य ऋषींनी श्री शनी महाराजांकडून वर मागून घेतले की जो कोणी भक्त या ठिकाणी पूजा अर्चना व दर्शनासाठी येईल त्यांचे रक्षण करा. म्हणून मूळ या गावाचे नाव रक्षोभुवन आहे. अपभ्रंश राक्षस भुवन झाले. ऋषी अगस्ती ज्यावेळेस हे स्थान सोडून चालले त्यावेळेस 2 राक्षसांनी जे ऋषीमुनींनी मारले होते ते प्रेतरूपात फिरत होते. त्यांनी अगस्त्य ऋषींना विनंती केली, आमच्या मुक्तीसाठी तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेस अगस्त्य ऋषी यांनी कुंभोद्रव तीर्थस्थापन केले व सर्व ऋषीमुनींचे पिंड प्रदान केले. त्यामुळे सर्व ऋषीमुनींना मुक्ती मिळाली. त्यामुळे गोदावरी काठी पिंड प्रदानाचे खूप मोठे महत्त्व आहे. ऐतिहासिक महत्त्व असे की 10 व 1763 साली निजाम व पेशव्यांचे राक्षस भुवन येथे युद्ध झाले होते. त्या युद्धामध्ये पेशव्यांनी निजामाचा पराभव केला व निजामाचे दिवाण व 3.5 शहाण्यांपैकी एक विठ्ठल सुंदर येथे मारले गेले. त्यांची समाधी राक्षस भुवनला आहे. त्यानंतर भारतामध्ये 21 गणपती आहे. त्यापैकी 9वा विज्ञान गणेश राक्षस भुवनला आहे व अंबेजोगाईचे दासोपंत यांनी श्री सद्गुरू दत्तात्रयांनी गोदावरी काठी दर्शन दिलेले आहे व ते मंदिर गोदावरी काठी आहे.
स्वयंभू नरसिंह मंदिर राक्षस भुवनला आहे व राक्षस भुवनजवळ पांचाळेश्वर येथे श्री सद्गुरू दत्तात्रेयांची भोजनास्थान आहे. राक्षस भुवन येथे शनी महाराज यांची सान्निध्यात व गोदावरी काठी होणारे धार्मिक विधी खालीलप्रमाणे आहेत, ते तुम्ही तुमच्या सोयीने वाचून घ्यावे. श्री शनी महाराज व गोदावरी काठी धार्मिक विधी करण्याचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे. त्यानंतर श्री शनी महाराज मंत्र, त्यानंतर श्री शनी देवाचे 8 पत्नीचे नावे, शनी 7.5 कमी होण्यासाठी, श्री शनी महाराजांचे मुख्य 3.5 पीठ मंदिराचे नाव, ज्यामधलं प्रथम पीठ आहे श्री क्षेत्र राक्षस भुवन शनीचे. श्री शनी महाराज परिचय, श्री शनी देवास करवयाचे अभिषेक. शनी अमावस्याचे महत्त्व आणि विधी. पिशाच मोचन त्रिपिंडी श्राद्ध ची माहिती. राक्षस भुवनकडे येण्याचे मार्ग. देहाय दीर्घश्मश्रुजटाय च